आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो, मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका, कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयात. भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट, थायरॉइड टेस्ट, कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, पहिला मजला, जठार हॉस्पिटल जवळ, ताजनेमाळा, संगमनेर. संपर्क 9822 26 35 63 आणि 8830 16 14 08. प्रतिजेजुरी म्हणून ओळख असलेल्या संगमनेर तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड देवस्थान या ठिकाणी आज भाविकांनी यात्रेनिमित्तानं मोठ्या संख्येनं गर्दी केली. आज 1 फेब्रुवारीपासून भक्तिभावाने यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. या यात्रेनिमित्तानं तालुक्यासह जिल्हा आणि परजिल्ह्यातून हजारो भाविक देवगड गडावर दाखल झाले. आज सकाळी हिवरगाव येथून मानाच्या काठीची आणि पालखीची मिरवणूक पारंपरिक वाद्यांच्या गजरात देवगड या ठिकाणी दाखल झाली. त्यानंतर आमदार अमोल खताळ, नीलमताई खताळ, माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या हस्ते खंडोबाची महाआरती आणि महाअभिषेक झाला. त्यानंतर यात्रेला विधिवत सुरुवात झाली. यावेळी देवस्थान ट्रस्ट आणि उपस्थित मान्यवरांच्या वतीने उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली गेली. प्रतिजेजुरी म्हणून समजल्या जाणाऱ्या भगवान खंडेरायाच्या पावनभूमीमध्ये आज माघ पौर्णिमेनिमित्त जी मोठी यात्रा आज सुरू होत आहे. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महापूजा संपन्न झालेली आहे आणि आता या ठिकाणी यात्रेला प्रारंभ झालेला आहे. अगदी उत्साहाच्या वातावरणात, भक्तिमय वातावरणामध्ये ही यात्रा सुरू आहे. आज रात्री ठीक 9 वाजता मालती इनामदार यांचा लोकनाट्य तमाशा होणार आहे. हा तमाशा अगदी मोफत आहे. यानंतर उद्या सकाळी त्यांच्या हजेरीचा कार्यक्रम होणार आहे. भाविकांना विनंती आहे, आपण सहकार्य करायचं आहे. मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी व्हायचं आहे. महिला भगिनींसाठी सुंदर असा कटलरीचा विभाग आहे. खेळणी, पाळणे सर्व प्रकारचे या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. या ठिकाणी भाविकांना विनंती आहे, आपण लवकरात लवकर दर्शनाला यायचं आणि यात्रेचा आनंद घ्यायचा आहे. मी खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीनं पुन्हा एकदा भाविकांना विनंती करतो, आपण सहकार्य करा आणि यात्रा कमिटी सहकार्य करा. देवगड या ठिकाणी सालाबादप्रमाणे माघ पौर्णिमा उत्सव मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि जे सकाळपासून जे कार्यक्रम आहे, काठी मिरवणूक, पालखी मिरवणूक आणि महापूजेसाठी डॉक्टर सुधीरजी तांबे, त्याचप्रमाणे अमोलजी खताळ साहेब या दोघांनी पूजा करून मंदिरास दोन्हीही व्यक्तींनी पूजा वगैरे आटपून, त्याचप्रमाणे आमचे गणेश यांनी सांगितलेलंच आहे की सर्व प्रकारच्या व्यवस्था या चालू आहेत. भाविकांनी यात्रेत सगळा आनंद घ्यावा आणि यात्रेकरूंना तसेच ट्रस्टींना सहकार्य करावे. श्री क्षेत्र खंडोबा देवगड देवस्थान हिवरगाव पावसा या यात्रेनिमित्त पूर्ण जिल्ह्यामधून, महाराष्ट्रातून भाविक येत असतात आणि त्याकरिता जी ट्रस्ट आहे खंडोबा देवस्थान देवगड देवस्थान ट्रस्ट, त्यांनी पूर्ण क्षमतेने अतिशय व्यवस्थितपणे नियोजन केलेलं आहे. मी महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, आदरणीय डॉक्टर सुधीरजी तांबे, तसेच या देवस्थानासाठी ज्यांनी महत्त्वाचं योगदान दिलं ते श्री रणजितजी देशमुख यांच्यातर्फे सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी अगदी शिस्तीमध्ये आणि पूर्ण भक्तिभावाने दर्शन घ्यायचं आहे. आणि याकरिता आमच्या ट्रस्टला तसेच सर्व ग्रामस्थांना, ग्रामपंचायत, सर्व यात्रा कमिटीला सहकार्य करायचं आहे. मी पुन्हा एकदा सर्वांचं आभार मानतो. या यात्रेनिमित्त हिवरगाव पास्ता ग्रामस्थ, हिवरगाव देवगड देवस्थान पूर्ण ट्रस्ट, यात्रा कमिटी यांनी योग्य नियोजन केलेलं आहे आणि आलेल्या सर्व भाविक भक्तांचे देवगड देवस्थान ट्रस्ट तर्फे खूप खूप अभिनंदन. यात्रेचा सर्वांनी मनसोक्त लाभ घ्यावा. आलेल्या सर्व भाविकांचे ट्रस्टच्या वतीने स्वागत. तर संपूर्ण महाराष्ट्रातील लोक, आपल्या तालुक्यातील लोक असतील, जिल्ह्यातील लोक असतील,
सर्व भाविक भक्त या खंडोबा महाराजांच्या दर्शनासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने येतात. या ठिकाणी देवगड देवस्थान ट्रस्ट त्याचबरोबर ग्रामस्थ योरगाव पावसा यांच्या वतीनं यात्रेचं नियोजन अतिशय सुंदर अशा प्रकारे करण्यात आलेले आहे आणि दर सालाप्रमाणे मोठ्या उत्साहात ही यात्रा भरत आहे. काल संध्याकाळी छबिना मिरवणूक झाली, आज काठी पालखी मिरवणूक झालेली आहे. त्याचबरोबर आज संध्याकाळी या ठिकाणी मालती इनामदार यांचा भव्य असा तमाशाचं आयोजन केलेलं आहे. उद्या दुपारी 4 वाजता भव्य असं आगाम्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि आगाम्यासाठी एक 11,000 रुपयाचं पहिलं बक्षीस, त्याचबरोबर 7,500 रुपयाचं दुसरं बक्षीस आणि 5,000चं तिसरं बक्षीस आणि मानाची गदा या ठिकाणी देवस्थानतर्फे देण्यात आलेली आहे आणि अतिशय उत्साहात ही यात्रा भरवण्यात येत आहे. राज्याचे माजी महसूल मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब, आमदार सतीदादा तांबे साहेब यांनी यात्रेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्याचबरोबर माजी नगराध्यक्षा आदरणीय दुर्गाताई तांबे, त्याचबरोबर माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी महाआरतीचं पूजन करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते या ठिकाणी महापूजेचं आयोजन करण्यात आलेले आहे आणि खूप मोठ्या संख्येनं या ठिकाणी भाविक भक्त येत आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा टँकर देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर राजवंदूत संघाचं या ठिकाणी यात्रेनिमित्त मोठ्या प्रकारचं सहकार्य असतं, त्यांनीही पिण्याच्या पाण्याचा टँकर आणि इतर सुविधा या ठिकाणी दिलेल्या आहे. मी राजवंदूत संघ असेल, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना असेल, त्याचबरोबर आदरणीय आमदार बाळासाहेबजी थोरात साहेब असतील, त्याचबरोबर माजी आमदार सतीदादा तांबे साहेब असतील आणि माजी आमदार सुधीरजी तांबे साहेब, त्याचबरोबर सतीदादा तांबे साहेब यांच्या वतीनं मी सर्व यात्रेकरूंना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि 2 दिवस चालणारी यात्रा अतिशय उत्साहात पार पडावी. आपल्या महाराष्ट्राचं दैवत श्री क्षेत्र जेजुरी या ठिकाणी होणाऱ्या यात्रेच्या निमित्ताने आपण सर्व बहुजन समाजातील सर्व भाविक भक्त या ठिकाणी मोठ्या आनंदाने उत्साहाने आपल्या खंडेरायाचं दर्शन घेण्यासाठी येत असतो. यासाठी दरवर्षी आम्हाला आपलं देवस्थानचं ट्रस्ट हे जोडीने आग्रहपूर्वक पूजेसाठी बोलवत असतं. मी त्यांचे मनापासून आभार मानते. आपल्या देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, सर्व सदस्य, त्याप्रमाणे डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब, त्याप्रमाणे आपल्या कारखान्याचे व्हाईस चेअरमन आणि इथे उपस्थित असणारे आमचे नाना, सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, एक आनंदाचं असं वातावरण आपल्याकडे असतं. अगदी प्रत्येक कुटुंबामध्ये परत स्वच्छता चालू होते की आता फुलवाची यात्रा आलेली आहे, भांडे घासायचे, घरात सगळं आवरायचं, त्याला स्वच्छ करायचे, पुरणपोळीचा नैवेद्य करायचा. आता आपण मार्चाचा नैवेद्य करतो, नवीन नवीन आपल्याकडे येत असतं, परंतु नैवेद्य घेऊन आपण देवाकडे येतो आणि येळकोट येळकोट जन्मदार सदानंदाचा येळकोट म्हणजे सदा आनंदाचा येळकोट असा एक आनंदमय वातावरण आपल्या या यात्रेमध्ये असतं. सर्व नातेवाईक येतात, आपतेष्ट येतात, मित्र परिवार येतात, जेवणाची आमंत्रण येतात, सगळीकडे जेवणावळी महाप्रसाद चालू असतो. अनेक आनंद आपल्या जीवनामध्ये सुख दुःख खूप असतात, परंतु एक आनंद हा यामध्ये असतो आणि महिला भगिनींना या निमित्ताने यायला मिळतं. अशा वेळेस आपण भगिनींना घरी ठेवू शकत नाही आणि त्या काही ऐकत नाही, त्यांना यायचंच असतं. असा संपूर्ण कुटुंबांसाठी हा आनंदोत्सव आहे. आम्ही लहानपणी बैलगाडी यायचो, मध्ये पाणी नव्हतं प्यायला, नदी सोडल्यावर तेव्हा आमची आई दुधाची किटली भरून पाणी द्यायची. आम्ही शरद नाना छोटा होता माझ्यापेक्षा, आम्ही सगळेजण अनेक बैलगाड्या झोपून त्या यात्रेला यायचो, खूप दिवसभर मजा करायचो. आता आमच्या मामाचंच गाव आहे, सीताराम मामा पावसेंचं, तेव्हा मामाचं गाव, नातेवाईकांचं गाव, आनंद उत्सव अशा यामध्ये यायला खूप आनंद होतो. आम्ही या ठिकाणी आलो, दर्शन घेतलं, पूजा झाली. मी आपल्या सर्व ट्रस्टच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्वांचे मनापासून आभार मानते. आराध्य दैवत देवगड श्री क्षेत्र खंडोबा त्यांची आज मोठी यात्रा या ठिकाणी भरलेली आहे. पौर्णिमेचा दिवस आहे आणि त्यामुळे संपूर्ण जेजुरीसह सगळीकडे ग्रामीण भागातील सर्व बहुजन समाजाचा आराध्य दैवत खंडोबा राजा आहे आणि आज त्या यात्रेच्या निमित्ताने आम्ही
ते उपस्थित राहिलो. राज्याचे माजी महसूल मंत्री थोरात साहेब देखील दरवर्षी उपस्थित असतात. काही अपरिहार्य कारणामुळे त्यांना उपस्थित राहता आलं नाही. त्याचप्रमाणे म्हणजे आपल्या कारखान्याचे उपाध्यक्ष आणि पालक मुले आहे, सौ दुर्गा तांबे, त्याचप्रमाणे शरदनाना थोरात, तसेच सुरनाथ गोडसे, सर्व भास्करराव पानसरे, तसेच दादासाहेब देशमुख, सर्व उपस्थित मान्यवर, आपल्या डॉक्टर प्रमोद पावसे आणि सर्व ट्रस्टी बाबासाहेब पावसे आणि सर्व उपस्थित येतात. खरं तर हे म्हटल्याप्रमाणे हे आपल्या सगळ्यांचं आम्ही लहानपणापासून आपण बघतो की कुठलाही मनुष्य असो खंडोबाला गेल्याशी त्याच्या मनाला शांतताच लागत नाही. अनेक भाविक मी बघतो की आता सतत जेजुरीला जात आहे, त्याचप्रमाणे देवगडला येत आहे आणि एक प्रचंड श्रद्धा आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये खंडोबा देवस्थानाबद्दल आहे. राज्याचे माजी महसूल मंत्री आज आपण इथे बघतो की खूप मोठ्या प्रमाणात याचं आपण लहानपणी ते कुठल्याही स्वरूपाच्या फार सुधारणा नव्हत्या, परंतु थोरात साहेबांनी ते खूप मोठ्या प्रमाणात सुधारणा केल्या. आगामी सभा मंडप असेल, त्या सगळे रस्ते असतील, इथं सगळी डेव्हलपमेंट अगदी या ठिकाणी केली आहे. दूध संघाच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण घर हा हिरवा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लावलेले आहेत. त्याच्यासाठी पाण्याची व्यवस्था सुद्धा त्या ठिकाणी केली आहे. तर असं एक आपल्या सर्वांनाच त्याच्यामध्ये एक वेगळा आनंद मिळतो. थोरात साहेबांना वेगळा आनंद मिळतो, कारण हे आपल्या सर्व बहुजनांचं देवस्थान आहे. त्याची सेवा ही सेवा आहे खऱ्या अर्थाने. ही सेवा आपण या निमित्ताने खंडोबा देवाची करत आहोत. खंडोबा रायाच्या चरणी हीच प्रार्थना करतो की आपला हा तालुका आज आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अतिशय प्रगतीपथावर आहे, खूप प्रगतीपथावर आहे. तो आणखीन प्रगती आपली झाली पाहिजे प्रत्येक क्षेत्रामध्ये. राज्यात आपण आज अव्वल दर्जावर आहे. हा दर्जा टिकून आपल्याला आणखीन पुढे जायचं असेल तर आपल्याला सर्वांना मिळून पुढच्या काळामध्ये शेती असेल, उद्योग असतील किंवा आपल्या सर्व बाकीचे शिक्षण आहे, या सगळ्या क्षेत्रामध्ये आपण खंडोबा रायाच्या आशीर्वादाने आणखीन खूप काम करूया. आपला तालुका आणखीन पुढे नेऊया, हीच भावना या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आपल्या सगळ्यांचं जीवन खंडोबा रायाच्या आशीर्वादाने या ठिकाणी सुखमय हो. आज जसं जेजुरीला गर्दी राहते तशी आज आपल्या देवगडला प्रति जेजुरी म्हणून आपण ज्याला ओळखतो अशा देवगड इथे मोठ्या संख्येने भाविक भक्त येत आहेत. ते येत असताना आमचे सहकारी उत्तमराव असेल, काशीनाथराव असेल, केशवराव असेल, गणेश असेल, सोमनाथराव असेल, यांचा वेळोवेळी आदर राहायचा. आणि मला वाटतं आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या प्रयत्नातून क वर्ग देवस्थान झालं. बरं, गावाले आमची ही टीम इथं थांबल तिकच काय, त्यांनी त्याच्या पुढचा ब वर्गाचा सुद्धा प्रस्ताव टाकला. आणि आपल्याला सगळ्यांना निश्चित सांगायला आनंद होईल का राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असेल, आदरणीय एकनाथराव शिंदे असेल व ज्यांचं आत्ताच दुःखद निधन झालं असे आदरणीय अजितदादा असेल, यांना सुद्धा त्या सहकार्यांबरोबर आम्ही भेटलो होतो. जिल्ह्याचे पालकमंत्री आमच्या बरोबरच होते, आदरणीय नामदार विखे पाटील साहेब. तर ब वर्ग देवस्थानामध्ये सुद्धा आपल्या संगमनेरातील देवगड या देवस्थानचा समावेश झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये या भागाचा इथे येणाऱ्या भाविक भक्तांची गैरसोय होणार नाही, यासाठी ज्या पद्धतीने निधीची आवश्यकता असती तर तो निधीचा सुद्धा प्रश्न सुटला. आज इथे येण्यासाठीचा रस्त्याचा विषय होता, तो रस्ता सुद्धा आपण मंजूर करून आज रस्ता सुद्धा सुरू झालाय. पुलाचा विषय होता, पुलाचं सुद्धा काम पूर्ण झालंय. तर या गावावरती विशेष खंडोबाचं जागृत देवस्थान इथं असल्यामुळं आम्हाला या भागाच्या परिसराच्या विकासासाठी निधी देताना निश्चितच आम्ही कुठंच हात आखडता घेत नाही. आदरणीय पालकमंत्री महोदय सुद्धा आजच्या कार्यक्रमासाठी येणार होते, परंतु त्यांना अचानक एक कार्यक्रम लागल्यामुळं पूर्वनियोजित आपला कार्यक्रम होता. पण साहेबांनी इच्छा व्यक्त केली होती की मला सुद्धा बहुवर्ग देवस्थान झालंय, आपल्याला जायचंय, पण मध्ये आधी एखादा कार्यक्रम साहेबांचा या भागामध्ये आपण आयोजित करून साहेबांना आणूया. आता मला वाटतं प्रदर्शन सुद्धा ठेवलंय, अश्व प्रदर्शन आहे. मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथं लोक येणार आहेत. यात्रा उत्सवाला तर 6 लाखाच्या पुढे भाविक येतात, परंतु आज आपलं जे प्रदर्शन आहे त्याला सुद्धा चांगले अश्वप्रेमी वगैरे सगळे येतात. एक चांगल्या पद्धतीने या सर्व ट्रस्ट असेल, तुमचे ग्रामपंचायत असेल, गावकरी असेल, यात्रा उत्सव समिती असेल,
निश्चित चांगल्या पद्धतीने काम करता. आणि मी सांगितलंय का नेहमी मी प्रत्येक कार्यक्रमाला देवाच्या गेल्यावर सांगत असतो, धार्मिक कार्यक्रमाला माझा हात आखडता नसतो. त्यानुसार नुसतं वर्गावरती आपण आलोय, परंतु त्याच्यावर थांबता येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये आपल्या शासनाच्या वतीने भरघोस निधी अजून कसा देता येईल यासाठी माझा प्रयत्न आहे. उमाजीराव नाईकांचं सुद्धा आपण इथं पुतळ्याचा निर्णय घेतला होता, त्या स्मारकाचं सुद्धा काम चालू आहे. म्हणजे असं राहिलंच नाही की या परिसरामध्ये कुठलं काम आता बाकी आहे. मधल्या कालावधीमध्ये स्थानिकांनी पाण्याच्या प्रश्नासंदर्भात सांगितलं होतं, तर तो सुद्धा आपण प्रश्न सांगितलेला आहे का उपसा सिंचनच्या माध्यमातून तुमचं गाव जे पाण्यापासून वंचित राहिले ते सुद्धा निश्चित आपण याच्यामध्ये घेऊन पुढील कालावधीमध्ये या परिसराचा अजून कायापालट कसा होईल, देवदर्शनाच्या माध्यमातून पर्यटनाला सुद्धा कशी चालना मिळेल यासाठी सुद्धा आपला निश्चित प्रयत्न राहणार आहे. त्यामुळे या यात्रा उत्सवासाठी आलेल्या सर्व भाविक भक्तांचं मी पुन्हा स्वागत करून आभार मानतो. आणि येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये या श्री क्षेत्र खंडोबा देवगड देवस्थानाच्या विकासासाठी कुठलाही निधी कमी पडणार नाही. यात्रेनिमित्तानं श्री क्षेत्र देवगड येथे खंडोबा देवस्थान ट्रस्ट, यात्रा कमिटी आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. गड आणि मंदिर परिसरामध्ये करण्यात आलेली आकर्षक आणि मनमोहक विद्युत रोषणाई भाविकांचं लक्ष वेधणारी ठरली. रात्रीच्या वेळी रंगीबेरंगी रोषणाईनं संपूर्ण देवगड गड उजळून निघाला, तर मंदिर परिसर जणू दीपोत्सवाप्रमाणे झगमगताना दिसतोय. तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून या यात्रेची ओळख आहे. अनेक भक्तांनी पारंपरिक पद्धतीनं आपले नवस फेडले. लहानग्यांना खेळण्यासाठी आधुनिक पाळणे, विविध खेळणी, खाद्यपदार्थांचे स्टॉल तसेच अनेक दुकानं थाटली गेली. अबालवृद्धांनी या यात्रेचा मनसोक्त आनंद घेतला. यात्रेनिमित्तानं अश्वप्रदर्शनाचं देखील आयोजन केलं गेलं. भाविकांनी याचाही उत्साहात आनंद घेतला. भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि सुव्यवस्थेसाठी तालुका पोलीस स्टेशन, श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान ट्रस्ट आणि यात्रा कमिटीच्या वतीनं योग्य नियोजन केलं गेलं. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी देवगड देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाबासाहेब पावसे, सचिव अनिल गडाख, उपाध्यक्ष संतोष पावसे, खजिनदार अण्णासाहेब शिंदे, विश्वस्त सोमनाथ पावसे, गणेश गडाख, मधुकर शिंदे, विकास पावसे, अमिरत येरमल, यात्रा कमिटी तसेच हिवरगाव पावसा ग्रामस्थ हे विशेष परिश्रम घेत आहेत. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.